मित्रांनो, या टेबलमध्ये 2023 आणि 2024 मध्ये एमबीबीएसचा जो कट ऑफ आहे तर तो कशा पद्धतीने वाढू शकतो तर हे आपण कम्पेअर करतोय. आता हे जे प्रेडिक्शन आहे तर हे जास्तीत जास्त सक्सेस चान्सेस जास्त आहे की याच पद्धतीने होईल. या वर्षीमध्ये जो कट ऑफ वाढेल तर तो याच पद्धतीने वाढू शकतो आणि हे सगळं जे आहे तर ते या व्हिडिओमधून अॅनालाइज आपण करतोय. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता या साईडला मी कॅटेगरी घेतलेल्या आहेत एसटी, एससी, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओपन. आणि हे जे आहेत तर हे मागच्या वर्षी एसटी कॅटेगरी वाला नेमका किती एसएमएल वाला होता, एससी वाला किती एसएमएल वाला होता, स्टेट मेरिट लिस्ट. तर याचा अर्थ एकदा समजावून घ्या. महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन सुरू झाल्याच्या नंतर सीईटी सेलला रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर सीईटी सेल सर्व रजिस्टर्ड विद्यार्थ्यांची एक मेरिट लिस्ट जनरेट करते आणि ती सीईटी सेलला आपल्याला डाउनलोड करायला मिळते. आता या लिस्टमध्ये महाराष्ट्रामध्ये जे टोटल स्टुडंट की ज्यांनी काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असतं तर या सर्व मुलांचे एक मेरिट आपल्याला बघायला मिळतं. आणि या मेरिटमध्ये नेमका आपला नंबर किती नंबरला आहे सिरियल नंबरला तर त्याला आपण एसएमएल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर असं म्हणतो. आणि आता या चार्टमध्ये हा जो एसटी कॅटेगरी वाला विद्यार्थी तुम्हाला दिसतोय तर या एसटी कॅटेगरी वाला मुलगा मागच्या वर्षीच्या मेरिट लिस्ट मध्ये 21,965 एवढ्या क्रमांकावर होता आणि त्याचा जो स्कोर होता तर तो 336 मार्क होता. आणि याला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मागच्या वर्षी मिळालेलं होतं 336 या स्कोरला 2023 ला. आणि या कॉलेजचं नाव नायर, मुंबईचं हे कॉलेज या एसटी कॅटेगरी वाल्याला मिळालं. आता जरी समजा तुम्ही एनटीसी मध्ये असाल तर फक्त एनटीसी बघून व्हिडिओला स्किप करणं तर हे योग्य होणार नाही, कारण या व्हिडिओमध्ये मी मध्ये मध्ये जे अॅनालाइज करतोय तर हे खूप महत्वाचं आहे. बघा, जिजाऊ अकॅडमीच्या दोन प्रकारच्या काउन्सिलिंग आहे, एक 1-to-1 काउन्सिलिंग आणि दुसरं ऍपचं काउन्सिलिंग. ऍपची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पेस्ट केलेली आहे. तुम्हाला जर जिजाऊ अकॅडमी ऍपचं काउन्सिलिंग जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण तुम्ही जर अगोदरच आमच्याकडे रजिस्टर्ड असाल पेड ग्रुपमध्ये तर ऍपचं काउन्सिलिंग परत जॉईन करायचं काम नाही, कारण ऍपचं काउन्सिलिंग पूर्णपणे वेगळं चालतं आणि आपलं 1-to-1 जे तुम्ही अगोदर रजिस्टर्ड आहात तर हे वेगळं असतं. ऍपचं काउन्सिलिंग तुम्हाला करायचं असेल तरच तुम्ही ते ऍप डाउनलोड करा, पण तुम्ही जर अगोदर रजिस्टर्ड असाल तर ऍप डाउनलोड करू नका. आता बघा, आपण स्टेप बाय स्टेप बघूया. बघा, आता हा विद्यार्थी एसटी कॅटेगरीवाला 21,965 याला 336 मार्क आहे आणि याला नायर हॉस्पिटल मागच्या वर्षी नायरचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं या स्कोरला एवढ्या एसएमएल ला. आता समजा आपण एसएमएल लिस्ट जनरेट झाली महाराष्ट्राची असं एक इमॅजिन करूया. आणि आता महाराष्ट्राची एसएमएल लिस्ट आपल्याला आतापासून कशी कळेल सर, तर अशी सुद्धा कमेंट येऊ शकते. पण मित्रांनो, मागच्या काही दिवसांमध्ये जो सिटी वाईज सेंटर वाईज जो रिझल्ट लागला तर त्यावरून एक प्रेडिक्शन या ठिकाणी करता आलं. पण आता यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की बरेच महाराष्ट्राचे विद्यार्थी तर आउट ऑफ स्टेट एक्झाम त्यांनी दिली. मग हा नंबर करेक्ट येईल का, तर यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो, पण जास्त बदल यामध्ये होणार नाहीत. हे याच पद्धतीनं जाण्याची शक्यता आहे. आता बघा, जर समजा हा एसटी कॅटेगरी वाला याला जर गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं या एसएमएल ला तर यावर्षी याच एसटी कॅटेगरी वाला या एसएमएल ला जर का गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर का हा बसत असेल तर याचा स्कोर यावर्षी नेमका किती यायला पाहिजे. तर एक जर आपण यावर्षीची मेरिट लिस्ट जर का बनवली त्या सेंटर आणि सिटीची तर या मेरिट लिस्टनुसार आपल्याला असं बघायला मिळतं की हा जो एसएमएल आहे तर या ठिकाणी जो विद्यार्थी येतो तर याचा स्कोर जवळपास 490 एवढ्या मार्क्स पर्यंत जातो. या एसएमएल ला येणारा म्हणजे या मेरिट लिस्ट मध्ये येणारा जो विद्यार्थी आहे महाराष्ट्राचा तर त्याचा स्कोर 490 पर्यंत यावर्षी जातोय. बघा, 336 वरून स्कोर गेला 490 वर. किती मार्काचा डिफरन्स गव्हर्नमेंट एमबीबीएस एसटी कॅटेगरी मध्ये झाला तर हे तुम्ही सुद्धा या ठिकाणी इमॅजिन करू शकता. आता अशा बाकीच्या पण कॅटेगरीज आहे की ज्या आपण बघतोय. बघा, आता हे जे एससी कॅटेगरी आहे तर या एससी कॅटेगरी जर आपण बघायला गेलो तर याचा एसएमएल किती होता मागच्या वर्षी 10,761. आता यावर्षी जर का समजा तुमचा नंबर 10,761 पर्यंत येत असेल आणि तुम्ही जर एससी मध्ये असाल, थोडक्यात 10-11 हजारच्या दरम्यान जर तुम्ही एसएमएल मध्ये असाल आणि तुम्ही जर एससी मध्ये असाल तर तुम्हाला जो स्कोर आहे तर तो नेमका किती लागेल आणि ते सुद्धा गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजसाठी तर ते आपण बघूया. तर यामध्ये जवळपास समजा आपल्याला
571 एवढ्या स्कोअर पर्यंत हा विद्यार्थी जातोय. 571 पर्यंत. लक्षात घ्या कितीचा फरक पडला तर हे लगेच तुम्हाला समजू शकतं. मागच्या वर्षी 476, यावर्षी 571, जवळपास 100 मार्काचा डिफरन्स या ठिकाणी दिसून येऊ शकतो एससी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला. जे पण आपण कट ऑफ बघतोय एमबीबीएसचे तर हे यावर्षी यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो, जास्त बदल होणार नाही. आता हेच जर समजा आपण व्हीजे या कॅटेगरी बद्दल बघितलं, मागच्या वर्षी 526 ला अलॉटमेंट झालेलं आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचं. याचा एसएमएल म्हणजे मागच्या वर्षीच्या स्टेट मेरिट लिस्ट मध्ये याचा नंबर व्हीजे वाल्याचा 7167 आहे आणि 7167. तर याला जे कॉलेज मिळालेलं होतं तर त्या कॉलेजचं नाव सुद्धा मी सांगतोय. राठोड आडनावाचा हा विद्यार्थी आहे आणि याला जे कॉलेज मिळालं आहे तर हे नंदुरबारचं कॉलेज मिळालेलं आहे या एसएमएल ला, नंदुरबार, आणि याचा स्कोर होता 526. आता जर समजा आपण हाच एसएमएल इकडे जर का गृहीत धरला यावर्षीसाठी तर यावर्षी नेमकं व्हीजे वाल्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्यासाठी किती स्कोअर लागू शकतो तर हे आपण या ठिकाणी राईट डाऊन करूया. तर जवळपास हा जातोय 601 मार्कापर्यंत. म्हणजे जर समजा तुम्ही 600 प्लस असाल, व्हीजे मध्ये असाल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही बाउंड्रीवर आहात जर व्हीजे मध्ये असाल तर. ओके, आता आपण एनटीबी या कॅटेगरीचा विचार करूया. आता एनटीबी मध्ये मागच्या वर्षी 9187 एवढा ज्याचा मेरिट लिस्ट नंबर होता म्हणजे एसएमएल होता तर त्याला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळालं. याचा स्कोर होता 499. आता हा जो 499 वाला आहे एनटीबीचा, तर मोरे आडनावाचा हा विद्यार्थी आहे 499 वाला. ऑल इंडिया रँकचा नाही विचार करता आपण, तर आपण विचार करतोय एसएमएलचा. याला जे कॉलेज मिळालं तर ते जीएमसी सिंधुदुर्ग या ठिकाणचं कॉलेज मिळालेलं आहे मागच्या वर्षी. आता यावर्षी जर का तुम्ही एनटीबी मध्ये असाल, महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्ही या एसएमएल पर्यंत जर येत असाल तर तुमचा स्कोअर नेमका किती यायला पाहिजे एनटीबी मध्ये, तर हा पोहोचतोय मित्रांनो 584 पर्यंत. म्हणजे थोडक्यात तुम्ही एनटीबी मध्ये आहात आणि तुम्ही 580 प्लस आहात तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत 580 प्लसला. आता जर समजा आपण एनटीसीचा विचार केला तर एनटीसी मध्ये जे पण विद्यार्थी येतात तर एनटीसी मध्ये मागच्या वर्षीचा लास्ट ऍडमिटेड एसएमएल वाला आहे 4537 आणि यानंतर याचं जे कॉलेज आहे तर ते जीएमसी गोंदिया मिळालेलं आहे याला 562 एवढे मार्क्स होते याचे. आता यावर्षी जो एनटीसी वाला आहे जर का या एसएमएल वाला विद्यार्थी जर का यावर्षीच्या लिस्ट मध्ये आपण बघितला तर याचा स्कोअर नेमका किती येतोय एनटीसी मध्ये, तर तो जवळपास मित्रांनो 625 पर्यंत जातोय. म्हणजे थोडक्यात 620 प्लस तुम्ही एनटीसी मध्ये असाल तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजसाठी सेफ आहात, तुम्ही थोडी सेफ झोन मध्ये येत आहे. आता एनटीडीचा जर आपण विचार केला, एनटीडी मध्ये मागच्या वर्षी जो विद्यार्थी होता तर वैष्णवी नावाची ही विद्यार्थिनी आहे आणि हिला 575 एवढे मार्क होते. एसएमएल होता 3753 आणि याला मिळालेलं जे कॉलेज आहे तर ते एक मिनिट चेक करतोय मी, याला मिळालेलं आहे जीएमसी गोंदिया आणि जीएमसी गोंदिया या एसएमएल ला आणि या स्कोअरला मागच्या वर्षी मिळालं. आता यावर्षी तुम्ही एनटीडी मध्ये असाल, तुमचा एसएमएल जर का एवढा येत असेल तर तुमचा स्कोअर आता सध्या नेमका किती आहे तर हे आपल्याला चेक करावं लागेल. तर तुम्ही जर एनटीडी मध्ये असाल तर तुमचा स्कोअर पाहिजे जवळपास 634. ओके, 634. व्हिडिओची लेंथ थोडी वाढू शकते कारण सर्व डेटा आपण अनालाइज या ठिकाणी करतोय आणि तुम्हाला मध्ये स्किप करून काहीच फायदा होणार नाही, कारण हे जरी नंबर मी लिहिले तर हे महत्वाचं आहे की मध्ये मध्ये मी काय माहिती देतोय. आता तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल तर ओबीसीचा मागच्या वर्षीचा जो स्टुडंट आहे तर तो गव्हर्नमेंट कॉलेज मधला आहे. कोमल बेलखोडे नावाची एक विद्यार्थिनी आहे आणि हिला जे कॉलेज मिळालेलं आहे ते आहे जीएमसी रत्नागिरी आणि जीएमसी रत्नागिरी मध्ये ओबीसी वर ऍडमिशन झाली होती 579 वर. गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहे हे सुद्धा. आणि जर समजा आपण यावर्षी याच एसएमएल चा जर का विचार केला ओबीसी वाल्यांचा तर यावर्षी नेमका किती स्कोअर लागेल तर 3486 या मार्क्स या एसएमएल वर जवळपास हे जात आहे 637 वर. म्हणजे थोडक्यात ओबीसी मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्यासाठी 635 प्लस एवढे मार्क्स तुमचे असायला पाहिजे. आता आपण विचार करूया ईडब्ल्यूएस चा. आता मागच्या वर्षी जो ईडब्ल्यूएस वाला स्टुडंट आहे तर कदम आडनाव आहे, ओमकार कदम, आणि याला जवळपास जे मार्क्स आहे तर ते 583 आहे आणि समोर जीएमसी सिंधुदुर्ग मिळालेलं आहे याला या ईडब्ल्यूएस वाल्याला
आता यावर्षी जर का आपण विचार केला तर ईडब्ल्यूएस चा कट ऑफ नेमका किती जाईल, तर जवळपास हे जातात 640 मार्क्स. ओके. आता यानंतर जर आपण ओपनचा जर का विचार केला तर ओपन जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे ओपन वाल्याला मिळालेलं युवराज नावाचा हा विद्यार्थी आहे आणि जीएमसी गोंदिया याला मिळालेलं आहे मागच्या वर्षी 3257 एवढा याचा एसएमएल होता आणि याचे जे मार्क्स होते तर ते 583 आहे. आता यावर्षी नेमकं काय होईल, जर का आपला एसएमएल एवढा यायचा असेल तर आपला स्कोर नेमका किती लागेल ओपन साठी, तर जवळपास तुम्हाला 640 एवढे मार्क्स लागतील. आता हे तर गव्हर्नमेंट कॉलेजचं झालं कॅटेगरीनुसार. मग आता हे तुम्ही लगेच बघू शकता की एसटी साठी किती मार्क्स लागतील, एससी साठी किती मार्क्स लागतील. तर हे या पद्धतीनं यावर्षी जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. गव्हर्नमेंटचा कट ऑफ जो आहे तर तो या पद्धतीनं वाढू शकतो. परत एकदा सांगतोय की हे प्रेडिक्शन जे आहे तर यामध्ये थोडाफार बदल होईल, पण खूप सारा बदल यामध्ये होणार नाही. तर त्यामुळे कमेंट करण्याच्या अगोदर एकदा पूर्ण व्हिडिओ सविस्तर बघा, कारण मागच्या वर्षीचा एसएमएल जो आहे तर तोच आपण या ठिकाणी घेतलेला आहे. प्रश्न असा येऊ शकतो की सर अजून एसएमएल लिस्ट आलीच नाही, पण आपण जी पण सिटी वाईज आणि सेंटर वाईज लिस्ट मागे डाउनलोड केल्या तर त्यावरून एक आपल्याला आयडिया आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये नेमके किती मुलं आहे. काही आउट ऑफ स्टेट एक्झाम देणार आहे तर त्याला आपण थोडं वगळूया, पण याच पद्धतीने हे जाईल, थोडाफार बदल यामध्ये होऊ शकतो. आता बघूया की नेमकं प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजमध्ये काय होईल. महत्वाचं आहे की इथं का बरं नो घेतलेलं आहे, तर ईडब्ल्यूएसच्या ज्या सीट आहे तर त्या प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजमध्ये नसतात. प्रश्न असा येतो की मग ईडब्ल्यूएसची अलॉटमेंट प्रायव्हेट मध्ये होत नाहीत का, तर होतात आणि बेनिफिट सुद्धा मिळतो, पण त्या ओपन मधून होतात प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजमध्ये. आता जर समजा आपण विचार केला की प्रायव्हेट एमबीबीएस मध्ये नेमकं काय होईल, बघा आता एसटी कॅटेगरी प्रायव्हेट एमबीबीएस हा एसएमएल होता मागच्या वर्षी आणि 331, आता हा लास्ट ऍडमिटेड आहे. तर हा नेमका कोणत्या कॉलेजचा आहे, तर हर्षदा नावाची ही विद्यार्थिनी एसटी साठी असलेली आणि पीएमसी परभणीचं जे प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज आहे तर हे या विद्यार्थिनीला मिळालेलं आहे हर्षदा नावाच्या. आता यावर्षी जर का एसटीचा जर का आपण विचार केला आणि तुम्ही जर का समजा या एसएमएल पर्यंत जर का तुम्हाला एसटी मध्ये जर तुम्ही येत असाल तर तुमचा स्कोर नेमका किती असायला पाहिजे, तर जवळपास तुमचा जो स्कोर आहे प्रायव्हेट साठी तुमचा स्कोर 500 नाही तर हा 487 पाहिजे. इकडं 487 म्हणजे गव्हर्नमेंट साठी 490 पर्यंत जातोय आणि इकडे 487, थोडक्यात तुम्ही 485 प्लस या ठिकाणी यायला पाहिजे. आता जर समजा तुम्ही एससी मध्ये असाल, मागच्या वर्षी 464 ला प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज मिळालेलं होतं, एसएमएल होता 11,605. आता इकडे जर का 11,605 एवढा स्कोर जर का आपण पकडला तर यावर्षी एससी साठी प्रायव्हेट कॉलेजसाठी नेमका किती स्कोर लागेल, तर हा जातोय जवळपास 565 या ठिकाणचा, म्हणजे 571 इथं 565 लागेल. आता 565 हे एक प्रेडिक्ट केलेलं आहे, पण 560 प्लस जर तुम्ही असाल तर थोडं आहे तुमचे चान्सेस बनू शकतात. तुम्ही जर एससी मध्ये असाल 560 प्लस जर येत असाल तर तुम्हाला एमबीबीएस प्रायव्हेट मिळण्याचे चान्सेस आहेत. पण आता हे सगळं प्रेडिक्शन तुम्ही जर का समजा 520 आहे आणि तुम्ही जर विचार करत असाल की आता मला एमबीबीएस मिळते का नाही मिळत, तर थोडं आता याला तुम्हाला स्वीकारावंच लागेल, कारण यावर्षी कॉम्पिटिशनच तशी वाढलेली आहे. तुम्ही जर म्हणत असाल सर 535 वाल्याला एससी मध्ये मिळणार नाही का, बघा हे सगळं डेटावरून मी सांगतोय. जो डेटा बोलणार तर जे डेटामध्ये अनालाइज होणार तर तेच आपण या ठिकाणी मांडतोय. तर त्यामुळं विनाकारण कोणाला आशेला लावून फायदा नाही की 535 एससी मध्ये तुम्हाला एमबीबीएस मिळेल, तर असं नाही. जे काय डेटामध्ये दिलेलं आहे तर हे मी फक्त व्हिडिओ मधून सांगतोय. तर त्यामुळे तुम्ही जरी एससी मध्ये असाल, तुमचा स्कोअर 560 प्लस असेल तर तुम्ही थोडं प्रायव्हेट एमबीबीएस साठी सेफ झोन मध्ये येऊ शकता. आता जे विजेवाले मुलं आहे तर विजेसाठी जे आपण 601 सांगितलेलं आहे तर यावर्षी विजेसाठी जवळपास 580 प्लस जाऊ शकतं. विजे हे प्रायव्हेटचं 580 प्लस विजेसाठी. ओके. आता मग सर मागच्या वर्षी जे समजा प्रायव्हेटचं आपल्याला मिळालेलं आहे विजेचं 497 वर, मग यावर्षी 525 वर पण नाही मिळणार का, तर जर आपण एसएमएल बघितला, कॉम्पिटिशन जर बघितली तर यामध्ये असं दिसून येतं की 580च्या वरतीच बरेच मुलं आहे की जे या एसएमएल पर्यंत येतात 580च्या वर. तर त्यामुळं इकडे तुम्हाला किती फायदा होतो तर हे नंतरच आपल्याला कळू शकतं एसएमएल लिस्ट जनरेट झाल्याच्या नंतर. आता जे पण एनटीबी वाले मुलं आहे मागच्या वर्षी 499 ला मिळालेलं, तर आता हे गव्हर्नमेंट होतं, आता हे प्रायव्हेट 474 ला आहे. तर आता इकडे 474 ला नेमकं मिळेल का, तर चान्सेस खूप कमी आहे. जवळपास इथं स्कोर जातोय 570. हा जो स्कोर आहे ना कोणता एनटीबी वाल्यांचा, तर एनटीबी वाल्यांचा स्कोर जातोय 570 प्लस, इथं 580 प्लस. ओके.
हे थोडं मी लिहितोय बघा. एसटी साठी 487 म्हणजे थोडक्यात हे 485 प्लस मानतोय मी, 485 प्लस. ओके. यानंतर जो पण एससी वाला आहे तर एससी हा नंबर 2चा जो एससी वाला आहे तर तो जवळपास जातोय 565 प्लस. ओके, 560 प्लस मानतोय मी इकडं. आणि त्यानंतर जो विजेवाला आहे तर तो जातोय 580 प्लस. तर हे प्रेडिक्शन आहे, तर या पद्धतीनं हे होऊ शकतं. यानंतर जो NTB वाला आहे तर तो 570 प्लस या ठिकाणी जातोय. म्हणजे यावर्षी जर आपण अॅनालाइज केलं तर या पद्धतीनं प्रायव्हेट एमबीबीएसचा कट ऑफ जाऊ शकतो. आता यानंतर एनटीसी मध्ये जर आपण बघितलं तर एनटीसी ला जवळपास 600 मार्क पाहिजे यावर्षी. जर प्रायव्हेट जर घ्यायचं असेल तर गव्हर्नमेंटला तर 625 प्लसच लागतील. आता यानंतर एनटीडी वाल्याला जवळपास 600च पाहिजे. म्हणजे 600 प्लस जर तुम्ही येत असाल तर प्रायव्हेट साठी तुम्ही सेफ झोन मध्ये, आणि 630 प्लस असाल तर गव्हर्नमेंट तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत. आता यानंतरचा जो ओबीसी वाला आहे तर ओबीसी साठी हे सुद्धा 600 प्लस असायला पाहिजे, तर आपल्याला चान्सेस आहे की आपल्याला प्रायव्हेट एमबीबीएस मिळू शकतं. आता हे जे पण मी सांगतोय, आता यामध्ये नो आलेलं आहे. नो का बरं? कारण प्रायव्हेट एमबीबीएस ला ईडब्ल्यूएसच्या सीट नसतात, अलॉटमेंट हे ओपन मधून होते. तर त्यामुळे तुम्ही जर ईडब्ल्यूएस मध्ये असाल, 640 प्लस असाल तर इकडे तुम्ही येऊ शकता. आता यानंतर ओपन साठीचा जो विद्यार्थी आहे तर याला पण जवळपास आपल्याला 600 प्लस मार्क्स लागतील. तर आता हे जे आहे ना, तर हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे या चार्ट मध्ये. तुम्हाला जर अजूनही तुम्ही अकॅडमीचं ऍप डाउनलोड केलं नसेल तर ऍप डाउनलोड करा. त्यामधून आम्ही संपूर्ण काउन्सिलिंग तुमचं करू शकतो. आमचे इकडचे पेड रजिस्ट्रेशन वेगळे आहे आणि ऍपचे वेगळे आहे. तुम्हाला जर ऍप डाउनलोड करायचं असेल, डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये लिंक आहे, नक्की ते डाउनलोड करून घ्या. ओके, आज आपण थांबूया.